नमस्कार. तुमच्या सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण एखाद्या व्यक्तीला आपल्या आयुष्यामध्ये किती जपायला हवं किंवा जपून ठेवायला हवं याबद्दल थोडीशी मी शब्दरचना केली आहे एका पानावरती. तर ते मी तुम्हाला सांगणार आहे किंवा तुमच्यासमोर मांडणार आहे. तर जपून ठेवणे आणि जपणे ह्यामध्ये फरक काय असतो बरं? हो, एखादा पक्षी आपल्याला आवडतो म्हणून आपण त्याला घरी आणतो, त्याला पिंजऱ्यात ठेवतो, त्याची सगळी सोय ठेवतो, त्याला खूप जीव लावतो, पण त्याला घरातच उडायला देतो. ह्याला म्हणतात जपून ठेवणं. ह्या उलट असतं जपणं. त्या पक्षाला तो दिसला तिथे डोळे भरून बघणं, त्याचं सौंदर्य टिपणं आणि हे सगळं मनात एक सुंदर आठवण म्हणून ठेवणं म्हणजे जपणं. कारण जपणं म्हणजे त्याच्या स्वातंत्र्यावर प्रेम करणं आणि जपणं त्या पक्षाला आकाशात मान देतं. आपल्यासाठी नाही तर त्याच्यासाठी त्याला मोकळं ठेवणं आणि जपून ठेवणं ते कधीतरी आपल्याच स्वार्थासाठी असतं. खरं प्रेम तेच असतं जेव्हा आपण त्याला मोकळं सोडूनही त्याच्यावरती तितकंच प्रेम करत राहतो. म्हणून जपायला शिका, जपून ठेवायला नाही. मग ते पक्षी असो किंवा माणसं. तर असंच आपल्या आयुष्यामध्ये बरेचसे व्यक्ती असे असतात की त्यांना जपणं खूप गरजेचं असतं. जसं की आपले आई-वडील झाले, भाऊ-बहीण झाले, रक्ताचे नाते हे जपणे तर खूपच गरजेचे असते. कारण तेच आपल्याला कधीही आयुष्यामध्ये कामी येतात. तसेच आपल्या वाईट वेळेत देखील खंबीरपणे उभे राहतात. तर कसं वाटलं तुम्हाला माझा हा व्हिडिओ? कमेंटमध्ये तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा. लाईक, शेअर, सबस्क्राईबही करा. धन्यवाद.